सध्या राज्यात दूध दराचा प्रश्न हा अतिशय चिघळलेला आहे। कारण दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेला दूध दराचा प्रस्ताव हा दूध संघ, शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी फेटाळून लावलाय। त्यामुळे राज्यात दूध दराचा प्रश्न चिघळण्यामागे नेमकी काय कारण आहेत तीच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे मात्र सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात दूध दराचा नेमका तिढा काय आहे ते। दरवर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दूध दरात 2 ते 3 रुपये वाढवून मिळतात। यंदा मात्र ऐन उन्हाळ्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 ते 27 रुपये इतका कमी दर मिळालेला आहे। सरकारने हस्तक्षेप करून दूध संघांनी 27 रुपये दर द्यावा आणि सरकार 5 रुपये अनुदान देईल असं जाहीर केलं होतं। मात्र दूध संघांनी 27 ऐवजी 25 रुपये दर देणं सुरू केलं। त्यामुळे शेतकऱ्यांना 5 रुपयांचं अनुदान सुद्धा मिळालं नाही। शेतकऱ्यांची माहिती ही सरकारच्या संकेतस्थळावरती भरण्यासाठी अनेक दूध संघांनी 5 रुपये अनुदानातील वाटाही मागितला। शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे अनुदान योजनेची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागले। आता शेतकऱ्यांनी 40 रुपये प्रति लिटरची मागणी केली आहे। तर दूध संघांनी गाईच्या दुधाला 30 रुपये दर द्यावा, सरकार 5 रुपये अनुदान देईल, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये मिळतील असं दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं। मात्र दूध संघ हे 27 रुपयांहून जास्त दर देण्यास तयार नाहीयेत। आता यामध्ये राज्य सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणंही महत्त्वाचे आहे। दुग्ध विकास मंत्र्यांनी 1 जुलै रोजी विधानसभेच्या चालू अधिवेशनात 35 रुपयांचं हे सूत्र मांडलं होतं। त्यासह 15,000 टन दूध भुकटी म्हणजेच दूध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो 30 रुपये निर्यात अनुदान देण्याचंही जाहीर केलं। मात्र हा प्रस्ताव दूध उद्योग आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी फेटाळून लावला। मात्र शेतकरी प्रतिनिधींना दुग्ध विकास मंत्र्यांच्या बैठकीत निमंत्रण का नाही असाही एक मुद्दा उपस्थित होतोय। राज्यात प्रामुख्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती ही दूध दरवाढीसाठी आंदोलन करतेय। डॉक्टर अजित नवले हे या समितीचे समन्वयक असून नगर आणि नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचा जोर आहे। आता राजू शेट्टी हे सुद्धा या आंदोलनात उतरलेत आणि त्यांनी सांगली तसंच पुण्यात आंदोलन तीव्र केले। दुग्ध विकास मंत्र्यांच्या बैठकीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ खोत यांना निमंत्रण होतं। मात्र त्यांच्या व्यतिरिक्त एकाही शेतकरी नेत्याला निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। तर उर्वरित सर्वजण हे खासगी आणि सहकारी दूध संघाचे संचालक आणि मालक होते। प्रत्यक्षात पाहिलं तर दूध प्रश्नावरती तोडगा काढायचा होता, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना या बैठकीला बोलवणं गरजेचं होतं। मात्र असं काहीही घडलेलं नाही। आता दूध भुकटी म्हणजेच दूध पावडर हा नेमका कळीचा मुद्दा का आहे याबद्दलही जाणून घेऊयात। राज्यात दररोज किती दुधाचं संकलन होतं, त्यात गाईचं किती, म्हशीचं किती, पिशवीबंद दूध किती वितरित होतं, शिवाय किरकोळ दूध विक्री किती होते याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाहीये। व्यावसायिक स्पर्धेमुळे दूध संघ हे दूध संकलनाचा निश्चित आकडा जाहीर करत नाहीत। त्यामुळे दूध उद्योगातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आज घडीला दररोज सुमारे 1,70,00,000 लिटर दूध संकलन होतं। त्यापैकी 70 लाख लिटर दुधाचं किरकोळ आणि पिशवीच्या पॅकिंगद्वारे वितरण केलं जातं। तर 1 कोटी लिटर दूध हे दूध भुकटी म्हणजेच दूध पावडर आणि बटर निर्मितीसाठी वापरलं जातं। राज्यात दररोज 1000 ते 1200 टन भुकटी आणि 35,000 टन बटरचं उत्पादन केलं जातं। सध्या मागणी आणि दराअभावी भुकटी म्हणजेच दूध पावडर आणि बटर हे जशास तसे पडून आहेत। त्यामुळे दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर देणं शक्य नसल्याचं दूध संघ संचालकांकडून सांगितलं जातंय। आता या दूध दराच्या प्रश्नावरती मार्ग नेमका कसा निघेल याबद्दलही समजून घेऊयात। उन्हाळ्यात चारा, पाणी आणि पशुखाद्यांवरती पावसाळा किंवा हिवाळ्यापेक्षा जास्त खर्च होतो। मात्र ऐन उन्हाळ्यातच दुधाच्या दरात पडझड झालीये। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरातही काहीच पडलेलं नाहीये। आज ना उद्या दर वाढतील या आशेवरती शेतकरी आणि पशुपालक दूध उत्पादन करतायत। शिवाय गाईच्या दुधाचे दर हे 37 ते 38 रुपयांवरून 27 रुपयांपर्यंत खाली आलेत। राज्यात आज घडीला सुमारे 3.5 लाख टन दूध पावडर ही पडून असल्याचं समोर आले। देशांतर्गत बाजारात दूध पावडरचा दर हा 210 ते 220 रुपये किलोंवरती आलाय। शिवाय उत्पादन खर्चाचा जर का आपण विचार केला तर हा दर 250 रुपये आपल्याला अपेक्षित आहे। याशिवाय बटरचा दर सुद्धा प्रति किलो 400 ते 450 रुपये किलो होता। मात्र सध्याच्या घडीला तो 320 रुपये किलोंवरती आलेला आहे। आता निर्यातीला अनुदान मिळालं तर जागतिक बाजारात दूध पावडर ही सरासरी 250 रुपये दराने पाठवणं शक्य होणार आहे। आपला उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेतील दर स्पर्धेत आपली उत्पादनं टिकत नाहीत।
राज्यात अतिरिक्त दूध उत्पादन होते। उत्पादित दुधापैकी 60% दूध हे पिशवीबंद वितरण अथवा किरकोळ विक्रीसाठी वापरलं जातं, तर उर्वरित दूध हे दूध पावडर आणि बटर तयार करण्यासाठी वापरलं जातं। दूध भुकटी उत्पादक आपल्या प्लांटवरती सुद्धा आलेलं दूध हे 30 रुपये लिटरनंच विकत घेतात। मात्र संकलन आणि चिलिंग प्रक्रियेचा जर का आपण विचार केला तर ते 33.5 रुपये दरानं खरेदी करण्याची गरज आहे। दूध पावडर आणि बटर उत्पादनाचा खर्च कमी करून निर्यात ही सुरळीत केली पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न निकाली निघणार नाही। अनुदान ही तात्पुरती तडजोड आहे, मात्र कायमस्वरूपी उपाय नाही। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच याबद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।